नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। आपण समता भूमी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यावर आलेलो आहेत। एकता मिसळ, अखंड मिसळ, सर्व धर्म समभाव या निमित्त मिसळीचा इथं आयोजन करण्यात आलेलं आहे। 10,000 किलोची मिसळ दरवर्षी, हे 4थं वर्ष आहेत। 5-5 हजारांनी चालू केलेलं 2 वर्ष झाले। 10,000 किलोची मिसळ आपण येथे तयार करण्यात येत आहेत। या समता भूमी येथे सर्व नागरिकांना भरपूर याचा लाभ घेण्यात आलेला आहे। तर आपण जे मिसळ तयार करताय, जोगेश्वरीचे मिसळचे मालक अरकुडे सर यांनी जो मिसळ बनवली आहेत, तर याविषयी ती मिसळीसाठी त्यांनी काय काय प्रयत्न केलेत, कोणतं त्याच्यात काय पदार्थ असतात, याविषयी आपण त्यांना माहिती विचारूयात। पुणे डिजिटल मीडियामध्ये अरकुडे साहेब आपलं स्वागत आहे। आपण मिसळीविषयी जे आहे त्याची काय प्रतिक्रिया आपल्याकडनं जाणून घेऊया। छान लोकांचा छान प्रतिसाद मिळतोय आम्हाला। आणि एक व्यवसाय करत असताना एक समाजसेवेचे काम होते आणि ज्या थोर विचारवंतांनी, ज्या थोर महापुरुषांनी त्यांच्या जयंती आहे, तर त्या जयंतीनिमित्त आम्ही असं ठरलो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती आणि ज्योतिबा फुले जयंती, अशा जयंतीला एक 10,000 किलोची मिसळ आम्ही दरवर्षी त्या ठिकाणी बनवत असतो। आणि त्यानुसार गोरगरिबांची सेवा होती आणि त्यांच्यापर्यंत जे जायचं त्यांच्यापर्यंत आशीर्वाद मिळतो, समाजसेवा होती या दृष्टीने। अच्छा, आपलं किती वर्ष आहे? ते आमचं 4थं वर्ष। 4थं वर्ष। याच्यात काही कमतरता किंवा अशी जास्तीचं जाणवतंय का? नाही सर, मिसळ मी स्वतःच बनवतो, म्हणजे कुणाला हाती लावून देत नाहीये। स्टार्ट टू एंड, म्हणजे आता शेवटच्या पातेले चालू आहे तरी मी त्यांना भरून देत आहे। म्हणजे बनवण्यापासून तर देण्यापर्यंत सगळं काम स्वतः करतो, त्यामुळे चवीमध्ये काय फरक पडायचं कारण नाही। आणि लोकांना एवढी आवडते की ते आता 3 वाजले संपली मिसळ, म्हणजे जरी टार्गेट 5 वाजायचं होतं तरी ते 3 वाजता संपून गेली। त्यामुळे चवीचा काही फरक नाही। अच्छा, आपण किती कार्यकर्ते आपले कर्मचारी घेऊन हे मिसळ तयार करतो? आमचे जोगेश्वरी उद्योग समूहामधले, म्हणजे आमचे हॉटेलचे ओनर असतील सगळे, त्यांच्या सहाय्याने आम्ही सगळ्या गोष्टी करतो। 25 ते 30 लोकांची टीम आमची दरवेळेस काम करते, त्यांचंही मोलाचं साथ आम्हाला मिळतं, त्यांच्यामुळे हाही कार्यक्रम आमचा सक्सेस होतो। हे कधीपासून किती तासात आपण हे तयार केलेले आहे? आम्ही रात्री 1:30 ते 2 वाजता बनवायला चालू केलेले आहे। 5-5:30 वाजता बनवून सगळं रेडी झालं। 7 वाजता सर्व करायला चालू केला। नागरिकांच्या सेवेसाठी किती वाजता चालू केलं? 7:30 ते 7:30 वाजता चालू केलं। नाश्त्याच्या वेळेतच आपण नाश्ता सर्वांना दिला। अच्छा, धन्यवाद। आपण पुणे डिजिटल मीडियाला माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद।